चंद्रपूर परिसर हा नैसर्गिकदृष्ट्या बांबूंचा समृद्धी असलेला भाग आहे. या परिसरातील बांबूंचे विविध प्रजाती जसे की मागना, कंटाक, टुलडा यांचा वापर करून स्थानिक आदिवासी आणि कारागीर विविध प्रकारच्या हस्तकला उत्पादनांची निर्मिती करतात. टोपल्या, फणी, फर्निचर, घरगुती सजावट आणि कलाकृती अशा वस्तू येथे तयार होतात, ज्या केवळ स्थानिकच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही मागणी आहेत. उदाहरणार्थ, चंद्रपूरच्या भागातील 2 तरुण उद्योगिनी बांस या ब्रेडखाली आधुनिक तंत्रज्ञान सामग्री वापरून बांबूपासून कलाकृती बनवून 75 लाखांहून अधिक उलाढाल केली असून 11 लोकांना रोजगारी दिला आहे. त्यांनी नवीन तंत्रज्ञान व डिझाईन वापर करून पारंपरिक उद्योगाला नवीन जीवनदान दिलंय. हे खूपच कौतुकास्पद आहे. बांबू उद्योगाचे पर्यावरणीय महत्त्वही अधोरेखित करावे लागेल. बांबू या जलद वाढण्यात नूतनीत आणि पर्यावरणपूरक साधन असल्याने त्याचा वापर प्लास्टिक आणि काठींना वापर करून करता येतो. यांचा विस्तार पर्यावरण संरक्षणास मदत करतो आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही हे उद्योग ग्रामीण भागाला स्वावलंबी बनवण्यात सहाय्य करतात. परंतु या उद्योग आणखी नाविन्यता आणण्यासाठी संशोधन प्रणालीत सुधारणा आणि समाज सक्षमीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. विकसित भारताच्या दृष्टीने खालील मुद्दे महत्त्वाचे ठरतील. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून तंत्रसामग्रीचा विकास करणे, ज्यामुळे उत्पादनांची गुणवत्ता आणि वेग वाढेल. स्थानिक कारागिरांना उत्कृष्ट प्रशिक्षण देणे आणि त्यांना अधिकच डिझाईन व नव उत्पादनांच्या कल्पना उपलब्ध करून देणे. जागतिक बाजारपेठेत सहज प्रवेशाची डिजिटल विपणन, ई-कॉमर्स आणि ब्रँडिंग यावर खास भर देणे. आर्थिक धोरणे वाढवून करमुक्ती, अनुदाने आणि विशेष पाठबळ देऊन या उद्योगाला बळकटी मिळवून देणे. पर्यावरणपूरक उत्पादनांना प्रतिष्ठा देण्यावर लक्ष केंद्रित करणं, ज्यामुळे जगातील ग्राहकांची आवड वाढेल. महिला वर्ग आणि आदिवासी समुदाय यांना अधिकच लाभ आणि सक्षमता देणारे कार्यक्रम आखते. याप्रमाणे ही नवीन उपक्रम केवळ उद्योगाला नवचैतन्य देतील, तर स्थानिक समुदायांचा सामाजिक सांस्कृतिक विकासही होईल. यामुळे चंद्रपूर भागातील बांबू हस्तकला उद्योग जगातील पटलावर एक उंच स्थान प्राप्त करेल आणि विकसित भारताच्या ध्येयाला अधिक गतीने पुढे नेईल.